माणसानं सोन्यासारखं असावं असे सर्वजण म्हणतात, परंतु मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. माणसानं असलं तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंडलिक वस्ती नावाच्या परिसरासारखा असावा, जो जो सानिध्यात येईल त्याच्या आयुष्याचं सोनं करणारा असावं. त्या शाळेने वर्तमान काळामध्ये विज्ञान घडवला अशा असणाऱ्या शाळेमध्ये बोलण्याची संधी त्या ठिकाणी मिळते याचं मी भाग्य समजतो. व्यासपीठावर उपस्थित सर्वच ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पांढरे मॅडम, उपस्थित सर्वच शिक्षक. कबीरांचा दुहा आहे, सब धरती कागद करू, लेखनी सब वन राय, सात समुद्र की मसी करू, गुरुगुण लिखा न जाय. असे शिक्षक की ज्या शिक्षकांनी इथले ताकदीचे विद्यार्थी घडवले, ज्ञानाच्या महासागरात पोहणारे राजवंश पक्षी की ज्याला आपण विद्यार्थी असं म्हटलं जातं, असे उपस्थित सर्वच विद्यार्थी, त्यांना घडवणारे पालक आणि उपस्थित सर्वच विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना विनंती, सगळ्यांनी ताड बसायचं, डोक्यातले सगळे विचार त्या ठिकाणी बाजूला काढून ठेवायचे. टेबलवरती जी पुस्तकं आहेत त्यातली ही पुस्तकं मी आपल्या शाळेला द्यायला आणलीत आणि त्यातली 3 पुस्तकं जी आहेत ती सुंदर हस्ताक्षर कसं असावं की जी मुलं खूप शांत बसतील अशा 3 मुलांना मी गिफ्ट देणार आहे. बरोबर, 3 पुस्तकं त्यातली तुमच्यापैकी जी 3 मुलं खूप शांत बसतील त्यांना देणार आहे. ते पुस्तक सुद्धा जिल्हा परिषदेचे शिक्षक कुदळे सर आहेत, त्यांची मुलगी आज नीट परीक्षेमध्ये महाराष्ट्रात पहिली आलेली आहे, त्यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. 3 पुस्तकं तुमच्यापैकी 3घांना मिळणार आहे, जी मुलं खूप शांत बसलेली असतील. ओके, सगळ्यांनी ताट बसा, डोक्यातले सगळे विचार बाजूला काढून टाक. पूर्ण महाराष्ट्रावरती विलक्षण प्रेम करणारे, करतो, बोलतो आणि बघतो हे शब्द ज्यांच्या डिक्शनरीमध्ये नव्हते, महाराष्ट्राच्या राजकारणामधलं दादा व्यक्तिमत्व, लाडक्या बहिणींचे असणारे आदरणीय दादा, समुद्राला फक्त खोलीच असते आणि पर्वताला फक्त उंचीच असते, परंतु अशी काही व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती असतात की ज्यांच्याकडं समुद्राची खोली आणि पर्वताची उंची सुद्धा असते. असं असणारं व्यक्तिमत्व म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, ज्यांनी 6 वेळा महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री पद भूषवलं, महाराष्ट्र राज्याचा 11 वेळा त्यांनी अर्थसंकल्प जाहीर केला, असं असणारं दादा व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय अजितदादा पवार साहेब. 22 जुलै हा दादांचा जन्मदिवस आहे, की ज्याला आपण जयंती असं म्हटलं जातं. त्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शब्दधन फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं बारामती तालुक्यामध्ये आपण 22 मोफत व्याख्यानं आणि वेगवेगळ्या ठिकाणी पुस्तकाचं वाटप हा उपक्रम आपण घेतलेला होता. मॅडमचा खूप आग्रह, त्यांनी 2-3 वेळा मेसेज केले की सर आम्हाला आमच्या शाळेवरती तुमचं व्याख्यान पाहिजे, म्हणून खऱ्या अर्थानं आज इथं येण्याचा योग म्हणजे मॅडमनी मला 2-3 वेळा मेसेज केले, मला टाळता आलं नाही, म्हणून मॅडमसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा की या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक नेते जन्माला आले, अनेक नेते काम करत राहिले. पहा की काही माणसं युगायुगातून जन्माला येतात आणि युगावरती आपलं नाव कोरतात. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय दादा. दादांकडे असणारा सगळ्यात महत्वाचा गुण कुठला असेल की ज्याला आपण क्वालिटी असं म्हटलं जातं. मी एक पुस्तक वाचलं, पुस्तकाचं नाव आहे द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, लेखकाचं नाव आहे स्टीफन आर कोव्ही. या पुस्तकामध्ये लेखक सांगतात की तुमच्या सवयी तुम्हाला मोठा माणूस बनवतात. आदरणीय दादांकडे असणारी एक सवय की जी सवय विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपल्याला प्रत्येकाला अंमलात आणायची, की जी तुम्ही अंमलात आणताय ती म्हणजे प्रचंड प्रमाणाचा उत्साह. आदरणीय दादांकडे प्रत्येकच कामामध्ये होता. पहाटे 5 वाजता काम करणारा आणि पहाटे 5 वाजता प्रशासनाला हलवणारा नेता म्हणजे आदरणीय दादा. रात्री 12 पर्यंत काम करणारे नेते म्हणजे आदरणीय दादा. प्रचंड प्रमाणाचं काम आदरणीय दादांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं. म्हटलं जातं युवक ज्यांना म्हटलं जातं, दादांकडे असणारी अवस्था म्हणजे युवा अवस्था. युवा या शब्दाचा उलट शब्द तयार केला तर शब्द तयार होतो वायू. ज्या वाऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणाचा वेग आहे, ज्या वाऱ्यामध्ये सद्यस्थिती बदलण्याची धमक आहे,
अशी अवस्था म्हणजे ही युवा अवस्था आदरणीय दादांकडे कायमच होती. प्रचंड प्रमाणाचा उत्साह, तेजस्वी, तपस्वी आणि तत्परता हे 3 गुण असणारे आदरणीय दादा. त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात मातीपासून केली, शेती दादांनी केली. ज्या माणसानं मातीवरती प्रेम केलं, ज्या माणसानं मातेवरती प्रेम केलं,